ए सत्या पांडे गब्बर ए ए सत्या इकडे. अरे गब्बर पांडे कुठे? ए गब्बर पांडे खाली ये पहिले. अरे काय रे देवा काय झालं? अरे आज आपण जाम खुश आहे. खबरच तशी आहे. हे काम आहे करणार काय? बस का भाई. अरे तू आवाज दे ना. तुझ्यासाठी आपली जान पण हाजीर आहे. ए गब्बर जान द्यायची गोष्ट नाही करायची. आता सेलिब्रेशन करायची गोष्ट करायची. हा एक जबरदस्त पार्टी अरेंज करायची. करणार काय बोला? अरे काय देवा एका विचारणं झालं का? अरे तुझ्या मनात एखादी गोष्ट आली आणि आम्ही ती केली नाही असं कधी झालंय का? अरे यार ते पण खरं आहे. ते काय आपल्याला भेजाच काम करत नाही. काय होतंय काय होत नाही आपल्याला काय कळतच नाही. चल जाऊ दे. आज आपण ना जाम खुश आहे रे. आई पण तुझ्या खुशीचं कारण आपल्याला पण कळू दे ना जरा. ए तसं आपण सुका नाही सांगणार. हा एकदम जबरदस्त पार्टी अरेंज करायची मग आपण सांगणार. अरे खबरच तशी आहे. माहोल व्हायला पाहिजे ना. काय ए थांबा बाई लोक काय गरज नाही त्याची. ए सत्या अरे जर थंड घे ना. अरे सगळीकडे तुला टांग घालायला पाहिजे काय? असं देवाना बाप म्हणून जाम खुश आहे तेव्हा आज आपण सेलिब्रेशन करणार म्हणजे करणार का भावांनो? अरे हा बाय कळलं आपल्याला. राधा कबीरचा मामला आता सेट झाला हेच तुला कधीपासून सांगायचं ना. कळलं आपल्याला. हे जे काय तू दाखवतोय ना सगळं एकदम टकाटक आहे रापचिक आहे हे काय कळत नाही आम्हाला. तुझ्या खोपडीत काय चाललंय ना आम्हा तिघांना व्यवस्थित कळतंय. अरे आपल्या खोपडीत काय चाललंय ना हे आपण तुम्हाला सांगितलेलं. परत एकदा सांगतो. अरे गब्बर अरे आपल्या लव्ह स्टोरीचा दी एंड झालाय रे. पण राधा आणि कबीरची लव्ह स्टोरी तर स्टार्ट झालीये ना. हा अरे हा सेलिब्रेशन त्याचाच आहे. अरे आता असं आपल्या जिंदगीमध्ये राहिला काय सांग ना. राधा आणि कबीरची तर आता जिंदगी एवढी सुरुवात झालीये. अरे तू आपल्याला सांग. अरे दुनियाभर शोधून सुद्धा ना कबीर सारखा पोरगा सापडणार नाही आपल्याला आपल्या राधाला. काय बोल बोल ना. नाही बाय. अरे मग या बापाला खुशी होणार नाही का? अरे तुम्ही असायला पाहिजे होता. आई शपथ सांगतो राधा एवढी खुश होती ना. अरे तिची खुशी महत्वाची आपल्याला. हा तिच्या खुशीसाठी तू तुझी जिंदगी बर्बाद करतोय हे दिसत नाही तुला? अरे सत्या आपल्या राधाच्या खुशीसाठी ना आपण आपल्या 7 जिंदगी आपण ना अशा वळून टाकू रे. हे बघ आपल्याला असलं फालतूचं ज्ञान देऊ नको. आपलं ठरलंय आपल्याला मान्य नाही म्हणजे नाही. सत्या अरे आपलं सोड. चल यांना विचार ना. अरे त्यांना डॉलीबाई आणि देवाची लव्ह स्टोरी हवी आहे. राधा आणि कबीरची लव्ह स्टोरी विचार ना. ए गब्बर तुला काय वाटतं रे? बाई हा पण काय बोलणार. तू एवढा विचार करून बोलते म्हटलं बरोबरच असणार ना. तेव्हा मला वाटतं तू बरोबर बोलतोस. हे कालाकोट काय बोलतोय कळतंय का तुला? अरे सत्या अरे ऐक ना. अरे कबीर आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडले तर त्यात गैर काय आहे? अरे त्यांचं वयच आहे हे प्रेम करायचं. आणि तुला खरं सांगू का आपला खरा आनंद ना हा आपल्या मुलांमध्येच असतो रे. हे बघ तुला फेसला द्यायला नाही सांगितलं आपण त्यामुळे गप राहायचा नाहीतरी खोपडी ओढून टाकेन तुझी. कळला काय? तेव्हा भाई आणि डॉली वहिनींच्या लव्ह स्टोरी मध्ये आपण कोणालाच येऊ देणार नाही. लक्षात ठेव. सत्या हात मला ये आणि तू उठूही शकतो. कळलं? देवाची काळजी जेवढी तुला आहे ना तेवढीच मलाही आहे. आणि हे बघ तू उगाच टोकाला जाऊ नकोस. कळलं? देवा जे काय बोलतोय ना त्याचा नीट विचार कर. टोकाला तर टोकाला आपण विचार तर करतोय पण तुमचा काय? तुम्ही आता विचारच करत नाहीये. अरे हे सगळं जेव्हा कळलं ना तेव्हा जीव द्यायला चाललेला. लक्षात ठेव. तो काहीच नाही बोलणार रे. तो आता सेलिब्रेशन करूया पार्टी करूया असंच बोलणार. पण याला दिलात ना किती दुःख होतंय ना हे फक्त आपल्यालाच माहित. ते जर तुम्हाला कळत नसेल ना तर भाई लोक ही असली नाती तुम्हालाच मुबारक. आपल्याला नाही चालणार.
आपण आत्ताच्या आत्ता राधाबाईकडे जाणार आणि तिला हे नातं थांबवायला सांगणार. कोणी आपल्याला खलास केला तरी चालेल आपल्याला. ए सत्या, अरे तुला माहिती आहे ना, राधाला परत मिळवण्यासाठी ना आपण आपला इमान, आपला धंदा सगळं काही सोडलंय आणि पुढे सुद्धा तिला परत मिळवण्यासाठी ना आपण पाहिजे ते करू. पण हे बघ, आपल्यामध्ये कोण येऊ शकत पहिलेच सांगतो. बाय, या रस्त्यावर तरफडणाऱ्या पोराला जिंदगी दिलीस तू, त्यामुळे आपली जिंदगी जी काय ना ती तुझीच आहे. ती तू कधी पण घेऊ शकतोस, पण आज आपण थांबणार नाही. ए सत्या, पुढे गेलास ना तर आपण परत समुद्रामध्ये जाऊन ना जीव. तुला परत एकदा सांगतोय, काय वाटेल ते कर, पण तुझा जीव घ्यायचा अधिकार तुझ्याकडे पण नाही. सत्य, ही दोस्ती सत्या, तुटायची नाय. सत्य, आज ना उद्या ना डॉलीबे आपल्या समोर येणार. पण आपल्या लव्ह स्टोरीचा दी का झाला हे ना आपण डॉलीबाईंना सांगणार ना तुम्ही कोणी सांग. आपल्याला वचन द्या. आपल्याला वचन हवंय. गब्बर, पांडे, सत्या, तुम्ही डॉलीबाईंना काय पण नाही सांग. सत्या, झालं झालं तुझ्या मनासारखं. चला आता राधाचं तोंड गोड करूया. आयुष्यभर असेच सुखात राहा, पण याच्या पुढे मला नमस्कार करायचा नाहीये. मॅम, तसंही तुमच्याकडे बघून वाटत नाहीये की तुम्ही आमच्यापेक्षा फार मोठे असाल. थँक्यू मॅम, तुमच्यामुळेच तर हे शक्य झालं आणि तुम्ही एवढं ठामपणे आमच्या मागे उभ्या राहिलात. उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. तुमचं आधीच ठरलं होतं ना. अरे आता माझं आणखीन एक काम कराल? हो म्हणजे काय, बोला ना तुम्ही. आपापल्या घरच्यांना सांगून टाका आता एकदा. एवढी काय घाई आहे मॅम? का ग, तुझ्या घरी काही प्रॉब्लेम होणार आहे? तसं असेल तर सांग, मी येते. नाही नाही, म्हणजे आत्ताशी तर ही सुरुवात आहे आणि ही एक्साइटमेंट जरा एन्जॉय करू देत ना. ओ हे बघ, चोरून चोरून प्रेम करण्यात एक्साइटमेंट असते, पण त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट हे नातं मानानं मिरवण्यात असते. व्हेरी ट्रू. ग्रेट. आजी तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला तुमच्या रूम मध्ये शोधते. अहो तुमचा तो फोन नरडा फुटस तोवर ओरडतोय. त्याचा घसा बसायच्या आधी त्याला शांत करा जा. चार्ज भरून काढला नाहीस ना? मला तो फुल्ली चार्ज पाहिजे. आज रात्री आमची लुडोची मॅच आहे, तरुण आणि उत्साही अशा लोकांची. नाही नाही काढलाय. चल, त्याचा घसा बसायच्या आत बघते त्याच्याकडे. अरे देवा, भाजी गॅस वरतीच ठेवली मी. जा जा जा, त्या गॅसचा पण गळा दाब जा. काय रे, असा का बघतोयस? राधा, आपण आपल्या घरच्यांना खरं सांगून टाकूया का? अरे कबीर, थोडा वेळ तर जाऊ देत. मला ना तुझ्या बाबांना भेटायचंय. मला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगायचंय की आजपर्यंत तुम्ही राधाला जितकी दुःख दिलीत ना, त्याच्या 100 पट जास्त सुख मी तिच्यावरून वळून टाकेन. बघाच तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे कबीर, यात काहीच शंका नाही रे. देवा, तू कधी आलास? पहिले ना तोंड गोड करून घ्या. हसा पडणार आहे, जाम खुश आहे. आणि आपल्याला आजची एवढी खुशी ना पहिले कधीच झाली नव्हती रे. आणि आपल्याला ही खुशी ना तुम्ही दिली आहे.
तेव्हा तुमचा मान पहिले आहे ना. गुडगुड करून घ्या. तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायला जायचं. अरे कबीर, तू फक्त बोल बास. आपल्याला हिच्या बाबांना भेटायला जायचंय. तू येशील ना माझ्यासोबत? कबीर, तुला प्रत्येक वेळेला हा का बरोबर लागतो? आता माझी जबाबदारी तुझी आहे ना, मग तूच ती पार पाडायची एकट्याने. हा, राधा बरोबर बोलते रे. आता तिची जबाबदारी तुझी आहे ना, याचाच आपल्याला जास्त आनंद झालाय रे. कबीर, तू राधाची बरोबर केअरटेक करशील. हा, असू दे. बेटा घे, घे रे. तू घे, घे रे. सत्या, तू पण घे. पांडे, पेढा घेणार रे. कबर, घे की पेढा घे. तू दोन घे रे. टार्झन बापू, सगळ्यांना एक एक पेढा आणखीन द्या. का? गुड न्यूज आहे. कॉलेज परत चालू होते. वाव, ग्रेट. म्हणजे आता फायनली कॉलेज पुन्हा सुरू होणार. मजा येणार आता. काय ग, तुला काय झालं? नाही, काही नाही. म्हणजे ही सुट्टी कशी संपली कळलंच नाही ना. बरं आहे ना. मला तर कंटाळा आला होता. हो, पण या लॉकडाऊन मुळेच तर आपण जवळ आलो ना. अगं, काहीतरी संपणार हीच नव्याची सुरुवात असते. काय टार्झन बापू, बरोबर ना? तसं आज आपल्या लव्ह स्टोरीचा दी एंड झालाय. काय झालं टार्झन बापू? नाही, कुठे काय, बरोबर बोलतात. बर, चला आता लेट्स होप या नवीन काळात काही छान छान नवीन गोष्टी होतील. राधा, राधा, आपल्याला तुझ्याशी थोडं बोलायचंय. राधा, बघ ना, आजच्या आनंदाच्या टायमाला नाही नको ना म्हणून, प्लीज. राधा, ठीक आहे. थांब इथेच. बोल पटकन, तुला काय बोलायचंय? राधा, आज आपण ना जाम खुश आहे. आपल्याला तुझा अभिमान वाटतो. तू जे काय ठरवलंस ना त्याबद्दल. कबीर ना जाम छान पोरगा आहे. तो तुला भेटला, खरंच तुझ्या आयुष्याचं ना सोनं होईल बघ. अगं, आपल्यापेक्षा ना कबीर तुला जाम आनंदात ठेवेल. सब बोलायची काय पण गरज नाही. तरी पण तुला सांगतो, तुला काय पण लागलं ना, आपल्याला सांगायचं. हा तुझा बाप ना तुझ्या पाठीशी आहे. तुला खरंच जर मदत करायची असेल ना, तर एक करशील? हा, बोल ना तू. आतापर्यंतची माझी सगळी नाती तुटली तुझ्यामुळे. माझं आणि माझ्या आईचं नातं, माझं अक्काचं, ही सगळी नाती सुद्धा तुटली तुझ्यामुळे. बोल ना, काय हवं तुला? फक्त एकच गोष्ट कर. कबीरशी असलेलं माझं नातं कधीच तुटणार नाही याची खात्री दे तू मला. कारण कबीरचं आणि माझं नातं जर तुटलं ना, तर मी नाही सावरू शकणार. बस एवढंच कर फक्त. आता या सगळ्यांसमोर आपण तुला वचन देतो, तुझ्या आणि कबीरच्या नात्यावर आपण संकट नाही येऊ देणार. मग त्यासाठी ना आपला जीव गेला तरी बेहत्तर. ए बाय, काय सत्या, बरोबर ना?
चल बाई जाऊ घरी. देवा देवा, ए कबीर, अरे तुलाच भेटायला आलोय. काय खास? खास? अरे सुपर खास बातमी आहे. म्हणजे रे? अरे तुमची लव्ह स्टोरी आता परत सुरू होणार. म्हणजे रे? अरे उद्यापासून कॉलेज परत सुरू होत आहे, त्यामुळे मोनिका मॅम परत येत आहेत उद्याच. म्हणजे आता तुमची लव्ह स्टोरी परत सुरू होणार. अरे म्युझिक लावा ना कोणीतरी. आणि राधा चल लवकर, कधी येईल आता ती मोनिका. चल हळू रे, हळू 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 हळू. नीट, हा नीट कर बंद. हा व्हेरी गुड. चल ये खाली, हळू. हा हळू हळू हळू. आणि राधाला मदत करा दे, दे, राधा पटापट. तुम्हाला काढून दे लवकर की. करा रे, लवकर करा. कधी येईल ती? शाबा, वा मस्त दिसतंय ना. मॅम काय सॉलिड आयडिया ही. सुपर. खुश होईल मोनिका ना. फायनली देवोनिका. चला मोनिका येतेय सुसाट. चल तिच्या स्वागताला जाऊया. चल 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 चल. फायनली आय एम बॅक. तेव्हा झाला तेवढा विरह आता पुरे झाला. मला माहितीये तुम्ही पण माझी वाट बघताय. मला पण कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय. खूप खूप काय काय सांगायचंय, खूप बोलायचंय. अक्कांनी तुमच्यापासून दूर जायचं चॅलेंज देऊन एका अर्थी बरंच केलं. या विरहामुळे आपल्यातल्या प्रेमाचा बॉन्ड अजूनच स्ट्रॉंग होणार आहे. इतका की आता आपल्याला एकमेकांपासून कोणीही दूर करू शकणार नाही. मी येते देवा, मी येते.